हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे मंगळवार आणि आजचा मी डेली रुटीन ब्लॉग करणार आहे. सो बघूया आज काय काय दाखवता येईल तुम्हाला. कारण आज वाईफची तब्येत जरा बरी नाही आहे. जरा ती डाऊन आहे तिची तब्येत आज. काल मेडिसिन पण घेतली होती डॉक्टरकडे जाऊन तिने. तर त्या मेडिसिन जरा ओव्हरडोस झाल्या वाटतं, तर त्याच्याने तिला झोप येते, थोडंसं चक्करसारखं होतं आहे मध्ये मध्ये. सो बघूया, तिला विचारूया आपण कशी आहे तब्येत तिची. चला, काय करते आज. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतेस? भाजी. आणि हे विचारायचं, तब्येत कशी आहे तुझी आता? तब्येत थोडी बेटर आहे. थोडी मीन्स थोडी बेटर आहे. सकाळी तर खूपच झालं होतं, तर गोळ्यांमुळे झालं असणार. ऍक्च्युली जास्त पावर असणार त्या गोळ्या. ऍक्च्युली ही लवकर उठली होती, पण तिला म्हणजे झोप येत होती खूप आणि चक्कर सारखं होत होतं. असं गोलगोल फिरत होतं. डॉक्टर ऍक्च्युली बोलला होता की त्या गोळ्यांमुळे तुम्हाला थोडंसं वाटेल, पण ठीक आहे, थोडा वेळ वाटेल. तसं आता बेटर आहे, पण तरी पण थोडंसं असं विकनेस वाटतं. सो बघूया आता डॉक्टरांना. आज जेवण आमचं एकदम तसं सिम्पलच असतं आमच्याकडे नेहमी जेवण. सिंपल जेवण दाखवणार आपण. पण आताच करता जेणेकरून म्हणजे मला परत सारखं करायला नको ना. ओके. वरण भात शिमला मिरची. वरण भात आणि शिमला मिरची भाजी बनवणार गाईस. सिंपल जेवण आहे आज. सिंपल जेवण आहे. आणि आज तुला अजून एक काम आहे जे मी तुला सांगणार आहे. माझं काम? मी करणार होती, पण ते तू करायचं आहेस. आपला जो चिबूड आहे तो पिकलेला आहे, सो त्याला तू कट करायचा आहे. अच्छा, हा चिबूड. सो गाईज, मला हे चिबूड कापायचं आहे आज. बघूया, मी तर फर्स्ट टाइम कापणार आहे. पण हे सेम वॉटरमेलन सारखंच आहे ना? येस, वॉटरमेलन सारखं आहे गाईज. तर बघूया. पिकला तर दिसतोय, आता बघूया कसा असेल आतमधून तो. ठीक आहे. चलो गाईज, रेस्ट करते आज मी खूप. रेस्ट काय, आता ऑफिस आहे तुझं 12 वाजता. यार 12:30 ऑफिस चालू होणार काय, म्हणून त्याच्या आधी मला सगळं हे असं करून घ्यावं लागतं, कारण नंतर मला काहीच करायला भेटत नाही. लावला वाटतं फोन बहिणीला. गाईज, आता बघा, बहिणीचा फोन, बहिणीला कॉल केला आहे तिने. आता एक तास काय संपणार नाही वाटतं तुमचं बोलणं. मग काय बोलावंच लागतं. तर सगळं एकदा तरी तिकडचं सगळं विचारत बसणार. जेवण काय, भाजी काय. काय तू मला काल फोन नाही लावलास? बघा गाईज, मी नाही लावला तर तू सुद्धा नाही लावलास फोन. संपला कॉल. ती जरा मार्केटमध्ये, मग बोली नंतर लावते थोड्या वेळाने. म्हणून मार्केटमध्ये आहे गाईस तिची बहीण, म्हणून फोन कट केला लगेच लवकर. नाहीतर मग काय बघायला नको. अर्धा एक तास तर असाच जातो फोनवर. रोजचं आहे, आणि हे एक दिवस नाही, रोज असते रोज.
बरोबर ना? येस, रोज रोज डेली अपडेट घ्यावे लागतात बहिणीकडून आम्हाला. हे कसले अपडेट असतात एवढे? न्यूजवाले पण एवढे अपडेट नाही घेत जेवढे तुम्ही घेते. हा, असतं आमचं बोलणं, बहिणी बहिणींचं असतं. गाईज वेलकम बॅक. आता मगाशी मला बायको सारखी बोलत होती, सकाळपासून बोलत होती की हे चिबूड कट कर, चिबूड कट कर. तर आता मला टाइम भेटलेला आहे चिबूड कट करण्यासाठी. सो मी तिच्यासाठी आता चिबूड कट करतो आणि एकदाचं काय ते तिला खायला घालतो. घालतो हा, खायला घालतो खायला देतो, पक्षी आहे मी. खायला देतो हा. असं चिबड बोलतो. खाल्लंय का तू कधी? चिबूड मी खाल्लंय, म्हणजे ते मस्त मेलन खाल्लंय, चिबूड नाही खाल्लंय. तसंच तर आहे. बिया पण आहे. ओके, येस. असं आहे काय? पिकलंय ना? एकच काम, एक ठेव. तर गाईज हे वाला मी ठेवून देतो. हा छोटा आहे ना? हा खाऊया का? हा खाऊया. हा, तर हा छोटा थोडासा आहे तो. कसं कापणार? असं नाही कापायचंय, त्याचे असे 4 पीस करायचे. मग हे अरे आउटर आउटर ते कलिंगड कसं खातो आणि सेम तसंच बिया खायचंय. बिया तू काढ तसा. कापू असं? हा, काहीच माहिती नाही काही त्याला. मला माहिती आहे, पण मी हे पहिल्यांदा कापतोय. तो ऑफकोर्स मला थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे. त्याच्या बिया काढ. आता परत अजून एक असं कट कर मारे. हॅपी बर्थडे किया फिश कापतोय मैंने. का? आता त्याच्या बिया काढायच्या आणि ते कट करून ते टाक. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडस दही टाक. अर्ध तर सगळं बियामध्येच आहे खायचं. बिया घालूया का आपण आपल्या काही गरज नाही. गार्डन मध्ये मस्तपैकी ते कलिंगड आहे येईल. ते झाड आपलं खराब झालंय ते बघ, ते आता काढायचंय मलाच. ते तू काढ. त्यासाठी हँड ग्लोव्ह आणावे लागतील. हे सगळं व्हाईट वालच जास्त आहे. खाणार काय याच्यात? आणि चांगलं असणार बघ. असंच खावं लागेल. कट हो कट हो कट हो कट हो कट हो निघना. याच्यापेक्षा तर वॉटरमेलन वाटतं मला इझी. हो, तो पहिला भाग म्हणजे पहिला पीस निघालेला आहे, काढला आहे मी. छोटे छोटे कर. हो, छोटे छोटेच करतो. हो, जरा गोड आहे का? बघ. असंच खाऊन नाही, पिकायला पाहिजे होतं का? तुला जाम घाई असते. मला तर वास पण येत नाही होता पिकलेला. साखरमध्ये छान लागत. तो आता अर्धा जो आहे ना, तो थोडा पिकू दे. आता नाही पिकणार मला वाटतं काढल्यावर ना. इथे मी बाउल घेतली आहे. त्या बाउलमध्ये मी टाकतो जे मी पीस कट केलेले आहेत. आपण परत गावाला जाणार, ताईला सांगूया काय? हे काढून ठेव. है ना? त्या झाडावर आहे. नाही, झाडावर नाही, मग असंच पडलेलं असले तर. अरे म्हणजे त्यांचं झाड आहे का की विकत घेतात ते? झाड. झाड आहे, पण मी बघितलं नाही कधी. एक दोनदा मी गेलो होतो त्या तू कधी गेला त्याच्या होतास? बहिणी, त्याच्या मोठी ताई आहे तिची गावाला. कुठे राहते ती? लांजा. लांजा. लांजाला राहते तिची याची मोठी बहीण. त्यांच्या घरी मी 2-3 वेळा गेलोय, पण कधी हे झाड बघितलं नाही मी. अरे पावसाळ्यात असतं स्वप्नील. पावसाळ्यात नाही गेलोय का मी? कधी गेलेस पावसाळ्यातून? नाही गेलो, मला आठवत नाही ना. आई काही बोलतोय. पावसाळ्यातून कधी गेलाय? आठला गेलो मी, तुझ्या गावाला गेलो होतो. पावसाळा म्हणजे पावसाळा झाल्यावर गेलो होतो आपण गणपतीला. गणपतीला कधी तू माझ्या गावी गेलास? गेलो होतो ना ती बघा. पावसाळ्यात एकदा मी गेलो त्या होतो. माणसाशी काहीच बोलू नाही शकत. त्याला काय मला अर्धा तर काही मला लक्षात चांगलं नाही राहत. आठवतंय की पावसाळ्यात आपण गेलो होतो तेव्हा आपण ती तेव्हा गणपती नव्हते, पण गणपती ना होते गेलेलो पण गणपती नव्हते. हा,
तेव्हा गणपती नाही. पण गेलो होतो ना, तेवढं मला माहिती. काहीच मी काहीच बोलू नाही शकत. हा माणूस म्हणजे म्हणजे काय? काहीच नाही बोलू शकत. एवढं कमी कापून देतोय ते बघा भाई. बाई खूप मोठं काम चालू आहे ना आमचं. तो भी मेरे को ही गाली मिलता है, काम करता हूँ ना फिर भी मुझे गाली मिलता है, समझा? तुम्हारे साथ भी ऐसे ही होता है क्या दोस्तों? प्लीज कमेंट करके बताओ. सब जगह पे यही होता है. हे मस्त वाटतंय खायला, हे खा. हे बियांचं आहे ना, ते खायला देतो. तूच खाते. मी तर नाही खाणार आहे आता. तू नाही खाणार? पिकलच नाही तर कसं खाऊ? टेस्ट तर बघ. हा, तेच. हे एवढंच काप ना मग. काय एवढंच? मग तेवढंच कापतोय मी, वरचंच कापतोय. मग साखर नाही पण चांगलं लागत आहे. मेन म्हणजे ना पिकलं नाहीये ते पूर्ण. अरे पण पिकलं तू असतं ना, हे झालं होतं असं दाबल्यावरती येत होतं मला करायला. मी काय करू? पिकलं असतं तर अजून मस्त भारी वाटली असती खायला. विचारायचं होतं ताईला, पिकलंय की नाही. ताईचं पिकलं का काय माहिती. मग तिचं पण पिकलं नसणारच आहे. ठीक आहे चल. ठीक आहे ना. एवढं आय ऐकून वॉन्ट कर नकोस फुकटची. आय वॉन्ट सॉरी. हे चुप. आफ्टर दॅट आय विल गिव्ह यू चान्स टू. सॉरी अँड मी. और कुछ? गाईज कधीच सॉरी नाही बोलत ती. और कुछ? काहीच तेच नाही. अरे टेस्ट हे खाल्ल्यावरती आहे ना त्याच्यामध्ये काय साखर टाकावी लागते. बरं झालं. साखर ऍक्च्युली साखर खायची नाहीये, अनहेल्दी असते. आणि तेच मला बोलते खा खा. एक दिवस चालते. वर्षाचे 8 दिवस तर चालेलच. तर चला Wrap up. guys, आता काय झालेलं आहे माझं, एवढं कापलंय मी, तर तेवढंच देणार आहे खायला, जास्त नाही देणार. तर गाईज आता मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकतो. तर आता 1 चमचा साखर घेतलाय तो मी याच्यात टाकतोय. थोडंसं अजून टाकतो. जास्त नाही टाकत आहे, थोडासाच टाकतो. आणि मग ह्याला चांगलं मिक्स करतो. हो, अजूनही संपवलं नाही तू? संपवलं ना बाबा. त्याच्या वरचं खाल्लं मी आणि ते खालचं लेअर ठेवून दिलं. भारी असते. आहे चांगला. वरती ऍक्च्युली पिकलं होतं ना त्यामुळे तेवढंच. टेस्ट कशी आता लागली? साखर टाकून लागली. मला दही पाहिजे होतं, दही नाही टाकलंस. अरे दही मला कधी बोललीस टाकायला? बोलली दही आणि साखर पाहिजे मला म्हणून. ठीक आहे, ते अजून आहेत ना अर्धे, त्याच्यामध्ये आपण नंतर दही टाकूया. ओके, आता चांगलं वाटलं ना? पण नक्की दही टाकून अजून छान वाटलं. हां ठीक आहे. आपण नेक्स्ट जे आता आहे उरलेलं ना, त्याच्यामध्ये आपण दही टाकू. ठीक आहे, चलो. नाव से अवर टाटा बाय बाय. मिलते हैं हम नेक्स्ट ब्लॉग में.